नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकातील इंग्रजी विषयाचा पहिल्या युनिटमधील टॉपिक 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या कवितेचा अभ्यास करणार आहोत. बघा, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. They give us fruit in leaves above, and wood to make our houses of, and leaves to burn on Halloween, and in the spring new birds of green. They are the first when days begun to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. Of sleepy children long ago, trees are the kindest things I know. The poem is written by Harry Behn. आता बघा, इकडे तुम्हाला मार्जिन वर्ड्स दिलेले आहेत. त्यातला पहिला आहे बघा, बाउज मीन्स ब्रँचेस म्हणजे झाडाच्या फांद्या. हॅलोईन, अ फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज. पाश्चात्य देशांमध्ये एक जो सण साजरा केला जातो त्याचं नाव आहे हे हॅलोईन नावाचं. बीम्स म्हणजे रेज म्हणजे किरणं. त्यानंतर ड्राउझी म्हणजे स्लीपी झोपाळू. अँड लुल्लाबाय मीन्स सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप. लहान मुलं झोपण्यासाठी आपण जे अंगाई गीत गातो त्याला इंग्रजीमध्ये लुल्लाबाई असं म्हणतात. आता या कवितेतून आपण झाडांचं आपल्या आयुष्यात असणारं महत्त्व जे आहे ते अभ्यासणार आहोत. कवितेत कवीने हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. म्हणजे झाडं ही आपल्याला माहीत असणारी अगदी दयाळू अशी वस्तू आहे, अशी गोष्ट आहे. का? कारण दे डू नॉट हार्म, कारण झाडांपासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो, त्यांच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही. दे ओनली सिम्पली ग्रो, म्हणजे ते फक्त वाढत राहतात आणि त्यांच्या वाढण्यातून वेगवेगळ्या गोष्टीही आपल्यासाठी ते देऊन जात असतात. अशा प्रकारचा अर्थ कवीने इथे सांगितलेला आहे. म्हणजेच झाडं काय करतात तर ते मानवजातीला किंवा प्राणीमात्राला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता फक्त ती वाढत राहतात, आपलं काम करत राहतात, परंतु स्वतःहून दुसऱ्याला काहीही इजा करत नाहीत. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाउज. बघा, तुम्ही जर झाडांचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे, आपण आजूबाजूला झाडं पाहत असतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अँड स्प्रेड अ शेड म्हणजे त्यांची जी सावली पसरते त्या सावलीखाली अनेक गाई गुरं असतील तर ती येऊन विश्रांती घेतात, तिथे झोपही काढतात. स्लीपी काऊज म्हटलेलं आहे. अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाऊज, आणि त्या झाडाच्या फांद्यांवरती जरी तुम्ही पाहिलात तर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांनी आपली घरटी बनवून तिथे त्यांनी वास्तव्य केलेलं असतं. असं हे काय आहे? झाड आहे, जे आपल्याला आपल्या निसर्गात सगळीकडे दिसून येतं आणि निसर्गाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे असं या कवितेतून कवीला आपल्याला सांगायचं आहे. They give us fruit in leaves above and wood to make our houses of. They give us fruit. झाडं आपल्याला फळं देतात, फुलं देतात. In leaves above म्हणजे त्या झाडाच्या फांद्यांवरची जी पानं आहेत त्या पानांमध्ये लपलेली फळं आहेत, फुलं आहेत, ती झाडं मानवजातीला देत असतात, प्राणीमात्राला देत असतात. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. आपल्या घराचं छत हे कशाने आच्छादलेलं आहे तर त्याचा बहुतांश भाग हा लाकडाचाच आहे की जो झाडाचा भाग आहे. म्हणजेच झाडाचा प्रत्येक अवयव मानवजातीला उपयोगी पडेल अशा प्रकारचा असलेला आपल्याला दिसून येतो. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोईन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आता बघा, हॅलोईनचा अर्थ मगाशी आपण लक्षात घेतला की पाश्चात्य देशांमध्ये हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. तर त्यावेळेस काय केलं जातं? अँड लिव्स टू बर्न. हॅलोईन या सणामध्ये सुकलेल्या पानांचा पालापाचोळा काय केला जातो? जाळला जातो. म्हणजे हॅलोईन हा थंडीत साजरा केला जाणारा सण आहे आणि त्यावेळेला तो पालापाचोळा एकत्र करून जाळला जातो. हे इतकंही महत्त्व काय आहे? झाडांचं आहे की सणासाठी त्याचा वापर केला जातो. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि स्प्रिंग म्हणजे
थंडीच्या दिवसांमध्ये काय होतंय तर न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन म्हणजे झाडाला नवीन पालवीही फुटलेली दिसून येते. तुम्हाला माहिती आहे पानगळती होते झाडांची, बरोबर आहे की नाही? तर त्या पानगळतीनंतर ते झाड तसंच न राहता त्याला नवीन पालवी फुटते आणि त्याला नवीन पालवी फुटून नवीन पानं आलेली, फुलं आलेली, फळं आलेली आपल्याला पाहायला मिळतात. दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. झाडं कशाचा म्हणजे कोणत्या प्रकारे निसर्गात महत्त्वाचे आहेत बघा. दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन. जेव्हा दिवसाची सुरुवात होते तेव्हा तो दिवस पाहणारी सर्वात पहिली गोष्ट काय आहे तर झाडं आहेत. झाडं पहिल्यांदा पाहतात की आत्ता दिवसाची सुरुवात होतीये. टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. आणि सूर्याची पहिली किरणं आपल्या अंगावरती कोण घेत असेल तर ती आपल्या निसर्गात असणारी झाडं आहेत. इतकं या झाडांचं महत्त्व कवीने आपल्याला या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंजेस इनटू नाईट. म्हणजे जशी दिवसाची सुरुवात होत असताना ती किरणं ती झाडं आपल्या अंगावरती झेलत आहेत, तशाच पद्धतीने संध्याकाळी जेव्हा सूर्य अस्ताला जातोय तेव्हा तो सूर्य अस्ताला जात असताना देखील ती किरणं अंगावर झेलणारी कोण आहेत? झाडंच आहेत. आणि ती संध्याकाळची रात्र होत असताना म्हणजे निसर्गात घडणारी जी प्रत्येक गोष्ट आहे त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभूती किंवा अनुभव घेणारी पहिली गोष्ट काय आहे तर ती झाडं आहेत. म्हणजे संध्याकाळचं रात्रीमध्ये रूपांतर होत असताना देखील तिथे असणारी उपस्थित असणारी गोष्ट कोणती आहे तर ते झाड आहे. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी लुल्लाबाय. आणि जेव्हा आकाशामध्ये चंद्र दिसू लागतो, जेव्हा चंद्र उगवत असतो त्यावेळीही झाडंच असतात की जी हळुवारपणे काय करत असतात? अंगाई गीत गात असतात. म्हणजे रात्रीचा चंद्र आकाशामध्ये आहे आणि आकाशात चंद्राला पाहून अंगाई गीत गाणारी ही कोण आहेत? झाडंच आहेत. अशा प्रकारे कवीने झाडांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्ज आय नो. आणि लहान मुलांना खूप वर्षांपूर्वी लहान मुलांना झोपताना या झाडांचंच महत्त्व सांगितलं जायचं. अशा प्रकारे कवीने झाडांचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. कवितेचा अर्थ पाहत असताना तुमच्या लक्षात येईल बघा की हॅरी बेन यांना असं सांगायचं आहे की झाड ही गोष्ट मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट मानवाप्रमाणेच इतरही घटकांना महत्त्वाची आहे. मग त्यामध्ये प्राणी असतील, पक्षी असतील, सूर्य असेल, चंद्र असेल, तर या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेणारी पहिली गोष्ट कोणती आहे तर ती झाड आहे. या पद्धतीने झाडाचं वर्णन केलेलं आहे. झाड हे नेहमीच आपल्याकडच्या सगळ्या वस्तू दुसऱ्याला देत असलेलं आपल्याला दिसून येतं. पानं असतील, फुलं असतील, फळं असतील, फांद्या असतील, लाकूड असेल, तर या सगळ्या गोष्टींचा वापर मानवजात करत असते आपल्या आपल्या फायद्यासाठी, आपल्या आपल्या उपयोगासाठी. परंतु ते झाड उभं असतानाही इतरांची सेवाच करत असतं आणि ते झाड जेव्हा तिथे अस्तित्वात नाही म्हणजे जेव्हा त्या झाडाचं आयुष्य संपतं त्यानंतर देखील ते झाड इतरांच्या उपयोगीच पडत असतं. हे या कवितेतून कवीला सांगायचं आहे. झाड उभं असताना बघा त्याने वर्णन केलेलं आहे की तिथे पक्षी येऊन बसतात. म्हणजे पक्ष्यांचं राहण्याचं ठिकाणही काय आहेत? झाडंच आहेत. अशा प्रकारे ह्या निसर्गातील झाडं ही सजीव सृष्टीला एक वेगळी दिशा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ह्याचं वर्णन कवीने ह्या कवितेतून केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा म्हणून कवीने असं म्हटलेलं आहे की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की झाडं ही जगातील अगदी दयाळू अशी गोष्ट आहे, अशी वस्तू आहे असं आपण म्हणायला किंवा मानायला हरकत नाही. इंग्लिश वर्कशॉप बघा काय दिलेला आहे. पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोविंग वर्ड्स. आता पहिला वर्ड दिलेला आहे बघा तुम्हाला फन, दुसरा आहे नो, तिसरा आहे नाऊ, चौथा आहे साईट आणि पाचवा आहे फ्लाय. आता तुम्हाला हे जे रायमिंग वर्ड आहे ते तुम्हाला तुमच्या पोएममधूनच लिहायचे आहेत. फनसाठी कोणता वर्ड येईल, त्यानंतर नोसाठी कोणता येईल, नाऊसाठी कोणता येईल,
साईटसाठी कोणता येईल, फ्लायसाठी कोणता येईल, फनसाठी बन येईल, नोसाठी नो KNOW नो येईल, नाऊसाठी काऊ येईल, त्यानंतर साईटसाठी नाईट, फ्लायसाठी लुल्लाबाय. अशा प्रकारचे शब्द तुम्ही रायमिंग वर्ड्स म्हणून लिहू शकता. त्यानंतर बघा, पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आता इथे हा जो प्रश्न दिलेला आहे की नाही तुम्हाला, तिथे काय म्हटलेलं आहे की द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. आता ह्या कवितेतली जरी प्रत्येक ओळ तुम्ही लिहिलात तरीही त्या ओळीचं चित्र तुमच्या मनासमोर उभं राहणार आहे. त्यामुळे कवितेतील कोणतीही ओळ तुम्ही लिहिलात तरी त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या तयार होतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे फॉर एक्झाम्पल आपण अजून अशा 4 लाईन्स बघूयात की कोणत्या लिहिता येतील. अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाऊज अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. त्यानंतर टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. बघा आपल्या डोळ्यासमोर तसं चित्र उभं राहतं आहे की नाही ते. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय, म्हणजे चंद्र आकाशामध्ये कशा प्रकारे उगवतो आहे. किंवा दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन, म्हणजे जेव्हा दिवसाची सुरुवात होते तेव्हा सूर्यकिरण यायला सुरुवात होते. तर अशा प्रकारची कोणतीही ओळ तुम्ही जर डोळ्यासमोर घेतलात तर तुमच्या मनासमोर ते चित्र निर्माण व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे कवितेतील कोणतीही ओळ घ्या, त्यानुसार ते पिक्चर तुमच्या मनामध्ये उभं राहणार आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. द पोएट रेफर्स टू ट्रीज ॲज द काइंडेस्ट थिंग्स. फ्रॉम द पोएम पिक आउट 5 फॅक्ट्स विच प्रूव्ह द काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड्स अदर्स. म्हणजे बघा, कवी झाडांचा उल्लेख काय करतो आहे, सर्वात दयाळू गोष्टी, बरोबर. कारण त्या झाडाकडून आपल्याला ती प्रत्येक गोष्ट मिळत असते, म्हणून दयाळू झाड किंवा सर्वात दयाळू गोष्ट कोणती आहे तर झाड, अशा पद्धतीने त्याचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. या पद्यांशातून झाडाचा दयाळूपणा सिद्ध करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत. मग त्याच्यातून बघा आपल्याला काय काय म्हणता येईल. ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज, याच्यातून आपल्याला झाडाचा दयाळूपणा दिसून येतो. ट्रीज गिव्ह फ्रूट्स, झाडं आपल्याला फळं देतात, यातून आपल्याला झाडाचा दयाळूपणा दिसून येतो. बर्ड्स गॅदर ऑन देअर बाऊज, म्हणजे सगळे पक्षी एकत्र येऊन झाडावरती राहतात, ह्या ओळीतून आपल्याला झाडाचा दयाळूपणा दिसून येतो. ट्रीज गिव्ह वूड टू बिल्ड हाऊसेस, घरं बांधताना झाडाच्या फांद्यांचा वापर केला जातो. त्यामुळे या गोष्टीतून आपल्याला कळेल की झाड ही सगळ्यात दयाळू गोष्ट आहे. अँड ट्रीज गिव्ह लिव्स टू बर्न ऑन हॅलोईन, म्हणजे हॅलोईन हा जो सण साजरा केला जातो त्या सणामध्ये झाडाच्या पानांचा, पालापाचोळ्याचा जाळण्यासाठी वापर केला जातो. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिसून येईल. अशा पद्धतीने कवितेतल्या ह्या गोष्टी आपल्याला ह्या सिद्ध करून दाखवतात की झाड हे काय आहे, सर्वात दयाळू आहे. फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोविंग. आता बघा तुम्हाला इथे वर्ड्स दिलेले आहेत. आता हे डिस्क्रायबिंग वर्ड जे आहेत की नाही, त्याच्या आधी जे तुमचे वर्ड येणार आहेत ते तुमचे काय असणार आहेत, ॲडजेक्टिव्ह असणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काऊज, मग काऊजसाठी तिथे स्लीपी काऊज म्हटलेलं आहे. तुमच्या पोएममध्ये वर्ड काय आहे, स्लीपी काऊज. काऊज आहेत पण कशा आहेत, स्लीपी. मग स्लीपी हा डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच तो ॲडजेक्टिव्हही आहे, हे लक्षात घ्या. एखाद्या गोष्टीचं वर्णन करणारा शब्द वर्ड म्हणजे तो तुमचा ॲडजेक्टिव्ह, विशेषण, बरोबर आहे की नाही. तर ते विशेषण आपण लिहिणार आहोत हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या दोन्ही गोष्टी होतील की एक ॲडजेक्टिव्ह लिहून होईल आणि दुसरं म्हणजे त्या शब्दाला रिलेटेड तिथे कोणता शब्द आलेला आहे ते कळेल. म्हणजे स्लीपी काऊज हे पहिला तुमच्या एक्झाम्पलचं आन्सर झालं. दुसरं न्यू बर्ड्स. आता न्यू बर्ड्ससाठी कोणता वर्ड आहे बघा पोएममध्ये, न्यू बर्ड्स. तर त्यासाठी तुम्हाला इथे ग्रीन, कोणता वर्ड आहे, ग्रीन. न्यू बर्ड्स आहेत पण कशा आहेत, ग्रीन. मग या ग्रीन या वर्डमधून तुम्हाला तो ॲडजेक्टिव्हही आहे आणि डिस्क्रायबिंग वर्डही आहे हे लक्षात येईल. त्यानंतर सन. सनसाठी काय येईल बघा, तर मॉर्निंग सन. काय येईल, मॉर्निंग सन. देन लुल्लाबाय. लुल्लाबायसाठी ड्राउझी लुल्लाबाय. ड्राउझी
लुल्लाबाय. आणि ट्रीज हार्मलेस ट्रीज किंवा हार्मलेस ट्रीज किंवा काइंडेस्ट ट्रीज असं लिहिलात तरी चालेल. ओके, अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 5 बघा. पिक आउट द लाईन्स दॅट मीन द फॉलोविंग. पहिली लाईन बघा. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल. आता बघा, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. त्यासाठी कोणती लाईन येईल ते आपण बघायचं आहे. तर ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्ससाठी अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज ही जी तुमच्या पोएममधली लाईन आहे ती त्याच्यासाठी मिनिंगफुल आहे. ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. झाडं सगळ्यांना अन्न पुरवतात असं म्हटलेलं आहे. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्ज अबाव. हा जो ही जी तुमच्या कवितेतील ओळ आहे ती त्यासाठी मिनिंगफुल आहे किंवा उपयुक्त आहे. ट्रीज आर मोस्ट लवेबल. आता ह्या ओळीसाठी प्रोव्हाइड करणारी ओळ कोणती आहे किंवा लाईन कोणती आहे तुमच्या कवितेतील? तर ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ही जी ओळ आहे ती तुमच्या कवितेतील ओळीला समर्पक अशी ओळ आहे. किड्स लव टू लिसन टू सॉंग्स फ्रॉम ट्रीज. म्हणजेच काय? तर तुम्हाला दिले आहे बघा की दे हम अ ड्राउझी लुल्लाबाय. ही जी ओळ आहे ती काय आहे? ह्या गोष्टीसाठी उपयुक्त किंवा मिनिंगफुल अशी लाईन आहे हे आपल्या लक्षात येईल. ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. त्यासाठी दे डू नॉट हार्म दे सिम्पली ग्रो. ही जी लाईन आहे तुमची सेकंड लाईन पोएममधली ती त्यासाठी उपयुक्त आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता बघा क्वेश्चन नंबर 6. थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमची लिहायची आहेत. तुमच्या मनाने उत्तरं लिहायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनादर. नेम एनी 5. म्हणजेच काय? तर कोणत्या सजीव वस्तू एकमेकांना हानी पोहोचवू शकतात? मग अशा कोणत्याही 5 सजीव वस्तूंची नावं सांगायची. कोणत्या सजीव वस्तू एकमेकांना हानी पोहोचवू शकतात? मग पहिला आपण लिहू शकतो ह्युमन बिईंग टू ह्युमन बिईंग. माणसांना हानी पोहोचवतात, बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे एक आपण लिहू शकतो. दुसरं म्हणजे ह्युमन बिईंग टू ॲनिमल्स. माणसं प्राण्यांनाही हानी पोहोचवतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे माणूस हा प्राणी मांसाहारी आहे, त्यामुळे प्राण्यांची हत्या होते, पक्ष्यांची हत्या होते, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण हार्मफुल आहेत माणसं हे कशावरून लिहू शकतो की ह्युमन बिईंग टू ॲनिमल्स. म्हणजे माणसाकडून किंवा मानवाकडून प्राण्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो. त्यानंतर ॲनिमल्स अँड बर्ड्स टू ह्युमन बिईंग. प्राण्यांकडून आणि पक्ष्यांकडूनही मानवाची हानी होते. म्हणजे शेतीचा विचार केलात तर प्राण्यांकडून पक्ष्यांकडून नुकसान केलं जातं. त्यामुळे ॲनिमल्स अँड बर्ड्स हार्म टू ह्युमन बिईंग असं लिहू शकता तुम्ही. त्यानंतर बर्ड्स टू इन्सेक्ट अँड जम्स. बरोबर आहे. पक्ष्यांकडून हे जे छोटे छोटे कीटक वगैरे आहेत त्यांची हानी होते, बरोबर आहे की नाही? ते लिहू शकतो. ह्युमन बिईंग टू ट्रीज हे एक मोठं आणि महत्त्वाचं एक तुम्ही उदाहरण देऊ शकता. म्हणजे मानवजातीकडून झाडांना हानी पोहोचवली जाते, झाडांची जी हत्या केली जाते त्या बाबतीत आपण हे लिहू शकतो की मानवजात ही झाडांसाठी काय आहे? हानिकारक आहे. तर ह्या 5-6 मुद्द्यांचा आपण इथे उल्लेख करू शकतो. त्यानंतर बघा व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. आता झाडांना निरुपद्रवी असं का म्हटलं जातं? म्हणजे त्यांच्याकडून कोणताच अपाय केला जात नाही, त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची हानी कोणाची केली जात नाही असं का म्हटलं जातं? तर बघा ट्रीज आर रिअली हार्मलेस बिकॉज दे नेवर हार्म एनिथिंग एनिवेअर इन द वर्ल्ड.
ते खरंच अपायकारक नाही आहेत, बरोबर आहे की नाही, हानिकारक नाही आहेत, कारण त्यांच्याकडून कोणाचीच हानी केली जात नाही. whereas they help all the living things on the face of the earth. या उलट पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी ते काय असतात, उपयुक्त असतात. दे मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. झाडांमुळे निसर्गाचा समतोल साधला जातो. दे कीप द एन्व्हायरमेंट क्लीन अँड प्युअर. झाडांमुळे आजूबाजूचं वातावरण स्वच्छ आणि सुरक्षित ठेवलं जातं. दे आर व्हेरी हेल्पफुल टू द अर्थ अँड द लिव्हिंग बीइंग्स ऑन द अर्थ, सो दे आर रिअली हेल्पफुल अँड हार्मलेस. म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक सजीव गोष्टीसाठी झाड ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. झाडाकडून अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी निसर्गाला दिल्या जातात, मानवजातीला दिल्या जातात, प्राणीमात्राला दिल्या जातात. त्यामुळे झाडांना आपण हार्मलेस म्हणजेच निरुपद्रवी असं म्हणू शकतो. त्यानंतर बघा, हॅलोइन्स इज अ फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑन 31st October. What is the season there? Why do you think is there a need to burn leaves and on Halloween? असं का म्हटलंय बघा की हॅलोईन हा बहुधा पश्चिमी देशात 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणारा सण आहे. तेव्हा तिथे कोणता ऋतू असतो आणि तुमच्या मते हॅलोईन दरम्यान पाने जाळण्याची आवश्यकता का आहे, हे आपण आपल्या शब्दांमध्ये उत्तर द्यायचं आहे. की त्या सणाच्या वेळेस पानं का जाळली जातात, 31 ऑक्टोबरच्या दरम्यान हा जो सण साजरा केला जातो तेव्हा पानं का जाळली जातात. तर बघा, द सीझन ऑटम इज वेस्टर्न कंट्रीज इज ड्युरिंग ऑक्टोबर. म्हणजेच तिथे ऑटम हा जो सीझन आहे तो ऑक्टोबरमध्ये येतो आणि त्यावेळेस कसं असतं, सगळीकडे थंड वातावरण असतं, थोडंफार थंड वातावरणाची सुरुवात झालेली असते आणि त्यामुळे वातावरणात थोडी ऊब यावी, उबदारपणा यावा, यासाठी झाडांची पानं जाळली जातात. अशा पद्धतीने आपण आपल्या मनाचं स्पष्टीकरण तिथे देऊ शकतो. क्वेश्चन नंबर 4 बघा. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. Which part of the day is referred to in the above lines? Which part of the trees hold the last light of the day? आता बघा, झाडाचा कोणता भाग दिवसाचा अंतिम प्रकाश पकडतो. ह्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, द बर्ड्स ऑफ द ट्री ऑफ द होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. द बर्ड्स म्हणजे झाडाच्या ज्या कळ्या आहेत त्या दिवसाची शेवटची किरणं जी आहेत ती स्वतःमध्ये शोषून घेण्यासाठी कळ्या जास्त प्रयत्नशील असतात असं आपण लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 4 बघा. सर्च फॉर अ शॉर्ट पोएम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. राईट इट इन युअर नोटबुक अँड ट्रान्सलेट एनी 2 स्टांजाज फ्रॉम द पोएम इन टू इंग्लिश. आता तुम्हाला काय हा प्रश्न सांगितलेला आहे की एखादी तुमच्या मराठीतली कविता घ्या, जी झाडाशी संबंधित आहे ती मराठीतली कविता घ्या, मातृभाषेतली, बरोबर आहे, मराठीतली म्हणजे मातृभाषेतली, आणि ती तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा आणि त्या कवितेचे किमान 2 जी कडवी असतील, 2 स्टांजा असतील, ती इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. जर आपण असं म्हटलं तर बघा, असतो जर मी तरू तर मी पाहिले असते गाणारे एक पाखरू माझ्या फांदीवरती. म्हणजेच काय, इफ आय वेअर अ ट्री आय वूड वॉन्ट टू सी अ बर्ड विथ अ सॉन्ग ऑन अ ब्रँच ऑफ मी. अशा पद्धतीने एक स्टांजा. मला भावली असती चपळ छोटी खारू खाली वरभोवताली धावणारी तुरू तुरू. आय वूड वॉन्ट अ क्विक लिटल स्क्विरल टू रन अप अँड डाऊन अँड राऊंड फॉर फन. तर अशा पद्धतीने आपल्या मातृभाषेतील, मराठी मातृभाषा असेल तर मराठीतील एखादी कविता तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता आणि ती कविता घेतल्यानंतर त्यातली पहिली जी 2 स्टांजा असतील, पहिले जे 2 कडवी असतील, तर ते कडवी तुम्ही काय करू शकता, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता. तुमच्या आधीच्या इयत्तांची मराठीची पुस्तकं पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये अशा काही प्रकारच्या कविता आहेत ज्या झाडाशी संबंधित आहेत, झाडांचं वर्णन केलेलं आहेत आणि त्या कवितांच्या माध्यमातून तुम्ही त्यातल्या जर 5 ते 6 ओळी जरी ट्रान्सलेट करू शकलात इंग्रजीमध्ये तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. क्वेश्चन नंबर 8 बघा. युअर नेबर इज हॅव्हिंग अ ह्यूज ओल्ड बनियन ट्री चॉप्ड डाऊन टू मेक स्पेस फॉर अनदर construction. Write a imaginary conversation between you and your neighbor
trying to stop him from having it cut down. Begin with the following. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे की तुमच्या शेजारचे आहेत तर त्याला दुसऱ्या बांधकाम करण्यासाठी जागा हवी आहे आणि त्यासाठी एक प्रचंड जुने वडाचे जे झाड आहे ते त्यांनी तोडून टाकले आणि ते तोडून टाकणं थांबवण्याकरता तुम्ही तुमच्यातलं आणि त्या शेजाऱ्यामधलं संभाषण कसं असेल. मायसेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः बोलत आहात. गुड मॉर्निंग सर, आय एम व्हेरी डिस्टर्ब अँड अपसेट टू सी यू हॅविंग दिस गुड ओल्ड बनियन ट्री चॉप डाऊन. म्हणजे मला दुःख होतं आहे की हे खूप जुनं आणि चांगलं झाड तुम्ही तोडून टाकता आहात. बरोबर आहे की नाही. तर असं करू नका. मग नेबर, नो डिअर, दिस ट्री इज ऑफ नो यूज नाव, इट्स टू ओल्ड. पण त्या शेजाऱ्याला जर ते झाड तोडायचंच असेल तर तो अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर देईल की नाही, त्याचा आता काहीच उपयोग नाही आहे, त्यामुळे ते झाड तोडण्यातच धन्यता आहे वगैरे अशा पद्धतीने. तर तुम्ही काय म्हटलं पाहिजे. नो सर, बीइंग टू ओल्ड इट्स मोर युजफुल, इट हॅज बीन प्रोव्हाइडिंग अस ऑक्सिजन फॉर इयर्स अँड इयर्स. म्हणजे तुम्ही थोडक्यात तुमच्या शेजाऱ्याला झाडाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहात की नाही, झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, जुनं झाड आहे, खूप चांगलं आहे, तोडू नका. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता. परंतु नेबर, दॅट्स ट्रू बट हिअर इज नो ऑप्शन फॉर मी. परंतु तो जर सांगत असेल की नाही, आता हे झाड तोडण्याशिवाय माझ्यापुढे कोणताही दुसरा पर्याय नाही आहे. Think about birds who build nest in it, children like us to play under this shade, cattle who rest in its huge shade. अशा पद्धतीने म्हणजे अजूनही आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकतो की इथे पक्षी राहतात, आम्ही या झाडाखाली खेळतो, येणारी जी गाई गुरं आहेत ती तिथे बसतात. बरोबर आहे की नाही. तर या झाडाचं महत्त्व खूप आहे असं तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला विनंती करून सांगू शकता. त्यावरती तुमचं नेबर म्हणू शकतो की यू आर राईट डिअर, बट तुझं बरोबर आहे सगळं. पण त्यांना ते मानायला तयार नसतील तर तुम्ही म्हणू शकता की इट हॅज बीन मेंटेनिंग बॅलन्स ऑफ नेचर, कंट्रोल्स पोल्युशन इन अवर एरिया. म्हणजे पुढे होऊन आपण असंही सांगू शकतो की ह्या झाडामुळे आपल्या एरियातला जो ह्याचा प्रश्न आहे प्रदूषणाचा, त्याचा समतोल राखला जातो आहे. म्हणजे झाड हे किती महत्त्वाचं आहे हे आपण त्या शेजाऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अशा माध्यमातून हे जे डायलॉग रायटिंग आहे ते कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपण आज जी कविता शिकलो आहोत, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. बरोबर आहे की नाही. सर्वात दयाळू गोष्ट म्हणजे काय आहे तर झाड आहे हे आपल्याला माहिती आहे आणि या कवितेतून कवीने आपल्याला त्या झाडाचं महत्त्व निश्चितपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्यालाही माहिती आहे की झाडं ही आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे आपण काय प्रयत्न करायचा आहे यापुढे, झाडांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही आहे. अधिकाधिक झाडांचं वृक्षारोपण करा, आपल्या आजूबाजूचा परिसर प्रदूषणविरहित करा आणि त्यातून निसर्गाचा समतोल राखण्याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायचा आहे. हा कवितेचा उद्देश हाच आहे की आपल्या फायद्यासाठी मानव किंवा माणूस काय करतो आहे तर भरपूर प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपल्या आजूबाजूला झालेलं दिसून येतं. बिल्डिंग्ज असतील, घरं असतील, दुकानं असतील, तर ह्या सगळ्यामध्ये त्या बिचाऱ्या झाडांचा नाहक बळी गेलेला आपल्याला दिसतो. म्हणूनच कवीने झाडांचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्त्व या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक माणसाने झाडांचं महत्त्व ओळखून झाडं लावणं काय आहे गरजेचं आहे आणि ती गरज आपलीच आहे, आपणच ती पूर्ण करायची आहे आणि आपल्या भविष्यासाठी ते लाभदायक आहे की आपण खूप जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत. कारण ती आपल्या आरोग्यासाठी काय असणार आहेत, हानिकारक नसणार आहेत, तर सुखकारक असणार आहेत. त्यातून जे मिळणार आहे ते चांगलंच असणार आहे. हा संदेश देण्याचा प्रयत्न कवीने कवितेतून आपल्याला केलेला दिसून येतो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.